कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वहिनी, सगळं नीट समजावून सांगितलं ना? हो हो हो, आता तेच करत होते। कळलंय ना नीट तुला? हो काही खाल्लेस? नाही, म्हणजे प्रवासात काही मिळालं नाही। नर्मदा, तू जा बाहेर, मी बघते। बर, आली हमी। खरं तर तुला घरात राहायला एक छोटीशी खोलीच द्यायला हवी होती, पण काय सध्या कुठली खोली रिकामी नाहीये। नाही, काही हरकत नाही। आणि तुला कसलीही गरज लागली तर मला सांग। हो, घे। अब तुम्ही अगं तिकडे नको बसूस, खाली जेवायची जागा बाहेर आहे, डायनिंग टेबलवरती। चल दे दे, ये ये। हो। माया, माया, तू तू कमाल आहेस, खरंच कमाल आहेस तू। तुला कसं काय जमतं एवढं? काय जमत? तू जेव्हा मीराच्या समोर आलीस ना, तेव्हा मला असं वाटलं की तू तिच्या कानफडात वाजवतेस की काय। तू चक्क मिठी मारलीस तिला? आता कसं आहे ना, ती मीरा ऑलरेडी या घरात आली आहे आणि या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही। हां, पण यापुढे तिच्या ॲक्शन्सला जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला तिच्याशी गोडच बोलावं लागणार। वी डोंट फाईट आवर एनिमीज हेड ऑन। बस बस। सुरू कर। तू पण घे की जेवायला मीरा। इथे आमच्या जेवायचं अवघड आहे, तिला कुठे जेवायला सांगताय? त्यापेक्षा उजळून टाका ना एकदाची तिला। मीरा, जेवतेस ना? मला मला असं नाही जेवता येणार। म्हणजे ताट एवढं भरलेलं पण असतं? नाही हो, म्हणजे असं भरलेलं ताट बघायची मला सवय नाहीये। थोडंसं मी बाजूला काढून ठेवू का? त्यापेक्षा एक काम कर, तुला जेवढं हवंय तेवढं खा, बाकीचं राहून दे। बाबा बाबा आता जेवले असतील का? त्यांना कोणी डबा नेऊन दिला असेल? नाही नाही, नागनाथ काकांनी मला सांगितलंय ते बाबांची काळजी घेतील म्हणा। आणि काकीने बाबांसाठी डबा घेऊन जाऊ दिलं असेल का त्यांना? की बाबा अजून उपाशीच असतील? मीरा, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, घरच्यांची आठवण झाली। मी बाबांना रोज डबा घेऊन जायचे, कधी कधी माझ्या हाताने भरवायचे सुद्धा। माझ्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही। ते मंदिरात होते तेच ना? नाही नाही, ते माझे काका आहेत, नागनाथ गुरु। हो, नाही बरोबर सांगितलं होतं त्यांनी।
बाबा मंदिरात नसतात, ते बाहेर असतात. त्यामुळे मी त्यांना डबा घेऊन जाते. त्याच्याशिवाय त्यांना तू इथे तुझ्या बाबांसाठी आलीस ना, मग खंबीर कर स्वतःला. तू इथे राहून त्यांच्यासाठी पैसे कमवतेस, या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान वाटेल. पण तू जर का उपाशी राहिलीस तर त्यांना आवडेल का? नाही ना. मग खा खा, नाही तर अन्नपूर्णा रागवेल. बडी, मीरा खूप चांगली मुलगी आहे, तुला कळलं असेलच. तिच्याशी मैत्री करा आणि जशी आपल्या वेदाची काळजी घेतोस तशी तिची काळजी घे. येते मी. राधाताई माझ्या सोबतच घरात आली होती, मग काहीच न सांगता अचानक कुठे निघून गेली. नाही, पण तिला सुद्धा तिच्या घरी जावंच लागेल ना. ती पण माझ्यामुळे तिच्या घरी जाऊ शकली नाही. येईल ती. रंगराजपासून वाचण्यासाठी मी इथे या शहरात आले, पण तिथे बाबांचं काय झालं असेल? आणि काका, माझ्यामुळे रंगराज त्यांना त्रास देत नसेल ना? काकाही माझी काळजी करत असतील. मी सुखरूप आहे हे त्यांना कळवायलाच हवं. पण कसं सांगू? हा, नाही राहू दे, तुझं ते इंग्रजी तुझ्याचकडे राहू दे. मुद्दा काय आहे की आत्ता वेदाची केअरटेकर म्हणून मीरा काम पाहणार आहे, बरोबर? त्याच्यामुळे आपल्या आणि वेदाच्या मध्ये मीरा असणार आहे. तुझ्या लक्षात येत आहे का? आपण वेदाला काहीच करू शकणार नाही आहोत. नाही नाही नाही, ती मीरा वेदाच्या जवळ जाण्या अगोदरच तिला थांबवावं लागेल आणि त्यासाठी तिला या घराबाहेर आजच्या आज काढलं पाहिजे. अरे मग करून टाकूया ना. आता ते कसं शक्य आहे? स्वतः दादासाहेब आणि मंजिरी मॅडमने तिला या घरात राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला तिला या घराबाहेर काढणं इम्पॉसिबल आहे. नर्मदासाठी काहीच अशक्य नाहीये. त्या देवळात माझ्या हातावर पाय दिला होता ना तिने. आता त्या मीराला मीच घराबाहेर काढणार. ते कसं? येतंय. माझ्या डोक्यात काहीतरी येतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.